गुड मॉर्निंग. आज आपण गुहागरमध्येच आपला दुसरा दिवस आहे आणि आता आपण गणपती बाप्पाचं दर्शन करून आलेलो आहोत. कालच्या अगोदरच्या भागात दाखवलेलं आहे. तुम्हाला नसेल बघितलं तर खाली लिंक दिली आहे डे 1ची, ती नक्की बघा. आणि आता टाकळेश्वर मंदिरावरून आपण जाणार आहोत अंजनवेल समुद्र आणि गोपाळगडकडे. आणि आता आपण इथे समुद्रावर पोचलो आहे. अंजनवेल समुद्र किनारा बघा, किती सुंदर आणि क्लीन बीच आहे आणि खूप मोठा बीच आहे. एकदम लांबपर्यंत बघताय तुम्ही, एकदम मोठा समुद्र किनारा. काय जमवतोयस तू? काय जमवतोयस? कशासाठी? ही बघा आमची पलटण उभी आहे, गप्पा मारते. आणि ही जी चालली आहे ना, ती आमची लाडकी चीफ गेस्ट आमची जानकी चालली आहे पाण्यामध्ये भिजायला. बघा कशी चालते. आणि आता आम्ही फिरत फिरत असं पुढे चालत होतो, तर इथे आम्हाला एक बोट दिसली आहे. जस्टच ती मासेमारी करून आलेली आहे. बघा आता जस्ट ते मासेमारी करून आलेत. आणि आता मित्रांनो, तुम्ही पाहताय, पण आपण मासे घ्यायला जातो, मासे विकत घेतो, ते खातो, पण त्याच्या मागची जी काय मेहनत आहे ती आपण समोर बघतोय. हे मासेमारी करून आलेले आहेत, पण तुम्ही बघताय ते पूर्ण जाळं ते साफ करतायत. म्हणजे प्रत्येक मासा तो वेचून काढतायत आणि ते त्यानंतर सॅग्रिगेट करतात आणि प्रत्येक टोपलीमध्ये वेगळे करतात. हे आम्ही स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेत. त्यामुळे हे जे मासेमारी करतात त्यांना आमचा खूप मोठा सलाम. तर आता आपण पुढे आलो आहोत गोपाळगडकडे. आता गोपाळगड हा किल्ला जो आहे तो विजापूरच्या आदिलशहानं 16व्या शतकात बांधला आणि इसवी सन 1660मध्ये छत्रपती महाराजांनी तो जिंकला. आता हा अजून एक असा प्रश्न असेल तुम्हाला की किल्ल्याचं नाव गोपाळगड का आहे. तर आपणास माहिती असेल, तुळाजी आंग्रे हे कृष्णभक्त होते. त्यांनी जेव्हा किल्ला ताब्यात घेतला तेव्हा त्यांचे नाव गोपाळगड करण्यात आले. आणि आता आपण गडाच्या आतमध्ये जात आहोत. गड खूप मोठा आहे, तर सोबतच राहा, आपण गडाचं मस्त दर्शन घेऊया. आणि आता आम्ही आतमध्ये जात आहोत. आणि ही जी झाडं वगैरे आहेत दिसतात तुम्हाला मोठी मोठी, हे सगळं गडाच्या आतमधलं आहे. चला आता आपण गडाचं दर्शन घेऊया. ही सगळी झाडं आतमधलीच आहे गडाच्या. बघा आंब्याची केवढी मोठी झाडं आहेत, बापरे. आणि त्याला त्या साईडला घे.
आणि हा बघा बाहेरचा सुंदर नजारा किती मस्त दिसतोय. हे आम्ही गडाच्या तटावर उभा आहोत आणि तिथून हा सुंदर असा मस्त नजारा दिसतोय बघा. सनसेट पण व्हायला आलाय. मस्त वाटतंय, किती छान. आता आम्ही गड उतरत होतो तेव्हा आम्हाला हा पक्ष्यांचा थवा दिसला. असं वाटलं की ते आमच्यासोबतच फिरायला आले आहेत. आता आपण चाललो आहे बामणघळच्या इथे. हा गुहागरचा एक प्रसिद्ध असा स्पॉट आहे. तर तिकडे आपण चाललो आहे. थोडंसं वॉकिंग आहे, चालावं लागेल, थोडं आतमध्ये आहे. आणि त्याच्याबरोबर आपण सनसेट पण बघणार आहोत. इथून सनसेट खूप छान दिसतो असं म्हणतात. मागून एक बस पण आली आहे, तिथे पण गर्दी आहे. त्या बसमधून लोक उतरलेली आहेत सनसेट बघायला. चला आपण जाऊया जरा पटापट तिथे सनसेट बघायला. आणि बामणगळ म्हणून जो स्पॉट आहे तो पण बघायला जाऊया. ह्या स्पॉटला जाण्यासाठी ना थोड्या अशा कसरती करून जायला लागतात बघा. थोडं आतमध्ये आहे जो स्पॉट आपण बघायला चाललो, त्यामुळे आत खडकातून असं थोडं जावं लागतं. वरखाली आहे. तर आता आपण चालत चालत बामणघळ या स्पॉटला पोचलेलो आहोत. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल बामणघळ म्हणजे काय, तर ऐका सांगते. बामणघळ ही जागा अशी आहे ही जी 2 खडकांमध्ये एक जागा तयार झाली आहे. म्हणजे छोटी जागा आहे, पण जेव्हा लाटा येतात, जेव्हा भरती असते, तेव्हा जे पाणी येतं लाटांचं ते वरपर्यंत उडतं. म्हणजे आपण जिथे शूट करतो आहे ना, तुम्ही पाहत असाल तिथपर्यंत हे पाणी उडतं. आणि ह्याची मजा घ्यायची असेल तर तुम्हाला स्पेशली पावसाळ्यात यावं लागेल, कारण का पावसाळ्यामध्ये हे पाणी वरपर्यंत उडतं आणि त्याची मजा घेण्यासाठी दूर दूरपर्यंत लोक येतात आणि खूप मजा येते बघण्यासाठी. मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला हीच ती जागा आहे बामणघळ. बघा तुम्हाला सांगितलं ना मगाशी त्याप्रमाणे हे 2 दगड जे कातळ आहे ते 2 भाग झालेले आहेत आणि मधून हे जे पाणी येतं समुद्रामध्ये, हे बघण्यासाठी खूप मजा येते. हे वरपर्यंत बघा, आता आपण शूटिंगसाठी उभे आहोत, तिथपर्यंत हे पाणी उडतं. पुढे पुढे चालला तिला पकड. इथपर्यंत याचं पाणी माहितीये का? हे पूर्ण बंद असं तिकडे चालले नाही आले. जोरात लाट यायला पाहिजे. मगाशी मस्त उडालं तिथं असताना. आणि फायनली आपण या स्पॉटला पोचलेलो आहोत सनसेट बघायला. बघा किती मस्त वाटतंय. चारी बाजूनी असं समुद्र पूर्ण.
आणि समोर सूर्य. सनसेट व्हायला अजून थोडा टाईम आहे, त्यामुळे आम्ही बसून घेतो, कारण मागून पण एक टुरिस्टची गाडी आलेली आहे. मग जागा बसायला मिळणार नाही, त्यामुळे मी बसून घेतो आणि थोडं फोटोशूट करून घेतो आणि लवकरच सनसेट होईल, तुम्हाला दाखवतो. आणि जर तुम्ही गुहागर ट्रिप प्लॅन करणार असाल ना, तर या 2 पॉईंटला आवर्जून भेट द्या. खूप छान प्लेस आहे हे आणि एक्सपिरियन्स पण खूप छान आहे. तर नक्की तुम्ही इथे विजिट करा कधी आलात गुहागरला तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि लवकरच आपण येत आहोत आपल्या डे 3 गुहागर या नवीन व्हिडिओसह. आणि प्रिव्हियस व्हिडिओ डे 1चा तुम्हाला पाहायचा असेल तर लिंक मी खाली दिली आहे, नक्की बघा.